मूर्तिजापूर तालुक्यातील शेलुवेताळ येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रभू श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गावात राम मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हनुमान मंदिर ही भाविकांची श्रद्धास्थाने असून रामनवमीचा उत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। शेलुवेताळ येथील राम मंदिराच्या स्थापनेचा इतिहास अत्यंत रंजक आहे। ज्यावेळी गावात प्रभू श्रीरामाच्या मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय झाला त्यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन नारळ फोडून एक शंभू संकल्प केला होता। आपणही गावात श्रीराम आणि सीतामाता यांची मूर्ती प्रतिष्ठापना करूया आणि दरवर्षी रामनवमीला भव्य महाप्रसाद घेऊया असा तो सामूहिक निर्धार होता। तोच शब्द प्रमाण मानून आजही सर्व गावकरी ही परंपरा अतिशय निष्ठेने पाळत आहेत। यावर्षी देखील रामनवमीच्या दिवशी परंपरेनुसार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजू सरदार असून त्यांना गावातील सर्व मित्र परिवार आणि समस्त गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या उत्साहात केवळ शेलुवेताळच नव्हे तर परिसरातील भाविकही मोठ्या संख्येने दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजेरी लावतात। रामनवमी निमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे रेलचेल असणार आहे। दुपारच्या सत्रात होणाऱ्या या महाप्रसादासाठी गावकऱ्यांनी जयंती तयारी केली आहे। इतिहास असा आहे की ज्या दिवशी आपलं रामाजीची स्थापना झाली अयोध्याला त्या दिवशी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही सर्वांनी संकल्प बदला होता की बा राम लक्ष्मण सीता आम्ही बसू म्हणून। तर मागच्या वर्षी आमची मूर्तीची स्थापना झाली आणि त्या संदर्भात त्या विषयावर आम्ही नंतर महाप्रसादाचं दरवर्षी आता आयोजन चालू केलेलं आहे। मागच्या वर्षापासून चालू आहे, मागच्या वर्षापासूनच चालू आहे। दरवर्षी सर्व गाव मिळून इथं सर्व गावकरी मंडळी मिळून आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करतो। ज्वालादीप न्यूज करिता विलास सावळे, मूर्तिजापूर।